नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. स्वागत आहे तुमचं आमच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत दीपा पाटीलजी. त्या नायगावच्या प्रभाग क्रमांक 27 क च्या उमेदवार आहेत. काय भावना आहेत? तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभ्या आहात. भावना म्हणजे मी ससूनगर विभागामधून आहे. आमचं गाव टाईप आहे, म्हणजे शहरापासून जरी दूर नसलं तरी संपूर्ण गाव आहे. हायवेला असल्यामुळे भरपूर म्हणजे सुविधा तिथे, म्हणजे ट्रॅफिक हा सगळ्यात मोठा तिथे प्रश्न आहे. त्याच्यामुळे कसं स्कूलमध्ये जाणारी मुलं म्हणा किंवा बाजार म्हणा, हे भरपूर गोष्टी जरी 15 मिनटं जवळ असल्या तरी ट्रॅफिकमुळे आम्हाला त्याच्यासाठी 1-1 तास 2-2 तास इतका प्रवास करावा लागतो. आणि आमच्या गावामध्ये जास्ती करून म्हणजे सर्व समाजाचे लोक आहेत, परंतु कसे आदिवासी पाडे, आगरी लोकांचे गाव असे आहेत. तर त्या समस्या कसं जेव्हा म्हणजे आता आपली कसं कोविडच्या काळामुळे कसं निवडणूक खूप लांबणीवर गेली. त्याच्यामुळे कसं भरपूर सुविधा ह्या गरिबांपर्यंत किंवा खेड्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आणि त्यांना काय सुविधा असतात काय त्यांना काहीच माहिती नाही. तिकडे फक्त इलेक्शन येतं, कोणीतरी काहीतरी आमिष दाखवतं, ती लोकं मतं टाकतात आणि येतात. ते काय असतं त्यांना काहीच माहिती नाही. म्हणजे इलेक्शननंतर त्यांच्यासाठी काय सुविधा आल्या पाहिजेत ते सुद्धा माहीत नाही त्यांना. काय रस्ते बनतात, गटारं असतात, का घराजवळ नळं असतात, ते दूर एक अर्धा तासाचा प्रवास पाण्याचा ती लोकं करतात. तर आपण त्यांना म्हणतो ना की म्हणजे विकास झाला पाहिजे किंवा काय सुविधा, तर त्यांना काहीच ठाऊन बस इलेक्शन आलं, कोणी आमिष दाखवलं, त्यांच्या आमिषाला ते बळी पडतात. त्याच्यामुळे हे पाडे आहेत ना खूप मागे राहिलेत. तर मी आता म्हणजे जरी तुम्हाला चेहरा नवीन असला तरी आमचा वारसा हा जुना आहे. माझे सासरे विजय पाटील हे आधी म्हणजे त्यांचे वडीलही आम्ही आधी विकासासाठी नाही पण लोकांच्या समाजसेवेसाठी आम्ही अग्रस्थ नेहमी राहिलोत. आणि खेडेपाड्यामध्ये कसं आम्ही म्हणजे आत्ता मला जास्त तेवढा संबंध आला नाही, परंतु आता मी थोडं फिरायला लागली वगैरे तेव्हा खऱ्या समस्या कुठे आहेत ते मला कळलेत. शहरामध्ये काय होतं, शहरामध्ये विकास लवकर दिसून येतो. लोक बोलतात, त्यांना कळतं की आमच्यावर अन्याय होत आहे, काही ही आमची गरज आहे, हे आम्हाला हवं आहे. परंतु गावा ठिकाणी त्यांना काय माहीतच नसतं की घरामध्येही नळ येऊ शकतो, आपल्याला ही सुविधा मिळू शकते. तर आपण त्यांना विचारलं का तुम्हाला त्रास होत असेल इथं तुम्ही अर्धा तास हांडा घेऊन चाला, नाही आम्हाला तर सवय झाले. मतं तर सगळ्यांना सारखा अधिकार आहे, बरोबर ना. शहरामध्ये काय आणि गावामध्ये काय, तर त्यांना का म्हणजे इतकं आपण वंचित ठेवले. म्हणून म्हणजे आपण एवढा माझ्यावर विश्वास दाखवला आहे, तर खरोखर त्याचं तर मी चीज करून दाखवणारच. परंतु सर्वात आधी विकास म्हटला तर मी खेडेगावामधूनच करणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही आता स्वतः बाहेर पडताय, सगळं बघताय, तर सगळ्या समस्या तुम्ही पाहिल्या पाण्याच्या आहेत. त्या व्यतिरिक्त अशा कुठल्या समस्या तुम्हाला खेडेगावात जाणवल्या? खेडेगावात हे बघा, आता खेडेगावात म्हणजे कसे खूप डोंगरामध्ये पण आतमध्ये भरपूर पाडे आहेत. आता कसं प्रत्येक नेता तिथपर्यंत पोचू शकत नाही. हा कार्यकर्ता पोचू शकतो किंवा एखादा सुशिक्षित माणूस तिथे शिकला तर तो पोचू शकतो. आता काही लांबणीमुळे कसं त्या लोकांना भरपूर म्हणजे सुविधा म्हटल्या तर मी जिथे गावामध्ये राहते, आमचं गाव क्रॉस करून ससूपाडा आहे, बोगतपाडा आहे, कर्नालपाडा आहे, खोलांडा आहे, असे भरपूर पाडे आहेत. आता एक समस्या कितपर्यंत कोणाला माहिती आहे नाही, पण मी पाहिली, मला खूप दुःख झालं. जेव्हा आम्ही म्हणजे फिरतो तेव्हा काही पाड्यामध्ये गेलो तर तिथे स्मशानभूमीसुद्धा नाही आहे. तुम्हाला खरं वाटेल का? म्हणजे आपण शहरामध्ये इतके वैकुंठ धाम बांधतोय आणि तिकडे एक स्मशानभूमीसुद्धा नाही आहे. तर त्यांना मी विचारलं मग तुम्ही काय करता? बोलते आम्ही जंगलामध्ये नेतो आणि कुठेही जाळतो. तर मला असं कसं काय? नाही बोलते आम्हाला चालतं, आम्ही सुरुवातीपासून तसंच करत आलोत ना. त्यांना ठाऊक नाही का शहरामध्ये मोठे कारण त्यांचं हे प्रॉब्लेम पोचतच नाही ना. त्यांचे म्हणजे कळतच नाही ना, ते इतके आतमध्ये म्हणजे गाड्यासुद्धा जात नाही ना. मी स्वतः तिथे चालत गेले, अर्धा तास चालत मी पाड्यामध्ये गेले, डोंगरामध्ये गेले, तेव्हा मला या समस्या माहीत पडलेत. म्हणून आता हे तुमच्या माध्यमातून ना जे आहेत ना शहरामध्ये एवढे म्हणजे असतात, पण खऱ्या म्हणजे त्या लोकांना तर माहीतच नाही. म्हणजे असं पण म्हणजे आहे, म्हणजे वैकुंठ धामलं बनलं जातं ना आपल्यासाठी 4 फुटी जागा. आता आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे हे जंगलात राहतात लोकं आणि आधीपासून म्हणजे त्यांच्या पुरखांपासून ते लोक राहत आलेत. तर त्यांच्या समस्या काय नाही, आम्ही बोललो तर म्हणजे ते फॉरेस्टमध्ये येतं त्यांच्यासाठी. पण फॉरेस्टमध्ये येतं तर फॉरेस्ट आता आपण पण रेल वगैरे करतो ना, फॉरेस्ट तोडायला घेतलेत ना. आता तुमच्या माध्यमातून हे आता कितपर्यंत पोचते मला माहिती नाही. जर आपण आपली सुविधेसाठी आपला वेळ वाचावा म्हणून आपण डोंगर फोडू शकतो ट्रेनसाठी, तर आपण ती जी कधीपासून राहत आलेत पुरखांपासून त्यांना 4 फुटाची आपण जागाही देऊ शकत नाही का फॉरेस्टमध्ये?
तर असे हे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला प्रॉब्लेम सांगायची गरज नाही. आम्हाला कुठे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला माहिती आहेत. म्हणून आता आपण एवढा विश्वास टाकून दिले, त्याचं मला खरोखर मला आता ग्राउंड लेवलनी म्हणजे जे खेड्यापाड्यापासून आम्हाला चालू करायचं आहे. शहरामध्ये तर समस्या आहेत ते तर करायच्याच आहेत, परंतु मी खेडेगावामधून असलं तर सुरुवात मात्र माझी ही पाड्यापासून आणि गावापासूनच असणार. अच्छा, फॉरेस्टचे लोक आहेत म्हणून त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणं, पण त्यांचे मतं तर लागतात. मग कुठेतरी हा अन्याय आहे त्यांच्यावरती केलेला. तर सर्रासपणे प्रशासनाचं हे दुर्लक्ष नाही का वाटत? मग तेच सांगते ना मी तुम्हाला. मग मग ते प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. मग ते सांगते ना, हे पाडे इथे अर्धा तास डोंगरात कोण जाणार आहे यांच्या समस्या जाणायला? आम्हीच जाऊ शकतो ना. आम्ही तिकडे राहतो, जिथे समस्या तिथे आम्ही स्वतः राहतो, म्हणून आम्हाला हे समस्या माहिती आहेत ना. आता या समस्या आता आता पण इलेक्शन झाली, तेव्हा पण त्यांनी मतं दिलेत. तेव्हा झाल्या का तुमच्या समस्या पार? म्हणून जो आपल्यातलाच माणूस पुढे जाईल, ज्या जागेवर समस्या आहे तिथूनच माणूस पुढे जाईल, तर समस्या होतील ना सॉल्व. तुम्ही आता त्यांची सगळ्या वेदना पाहतायत, तर कुठेतरी त्यांच्या दुःखाची झळ बसली. पण समाजकारणाची आवड तुम्हाला होती का पूर्वीपासूनच? पूर्वीपासूनच आमच्या अंगामध्ये राजकारण आम्हाला करता येत नाही. खरोखर सांगते, आमच्या अंगामध्ये समाजकारणच आहे. माझे सासरे म्हणा, विजय पाटील म्हणा किंवा आम्ही म्हणा, आम्ही कधी कोण कोण म्हणजे आमच्याकडे मदत आली, आम्ही त्यांना पक्ष नाही विचारला, काही नाही. आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही मदत केली आहे. आता तुम्ही नुकताच पाय ठेवला आहे राजकारणामध्ये, तर तुमच्या सासऱ्यांनी काय असा तुम्हाला एक सांगितलं असेल ना, की हा एक तू सिद्धांत जप कायम राजकारणात? सांगितलं म्हणजे त्यांच्याबरोबर म्हणजे नेहमी म्हणजे आमचं बिझनेसच्या ह्याच्यात पण त्यांनी म्हणजे आम्हाला मुली म्हणजे मी सून आहे, पण आम्हाला सुनेसारखं कधी वागवलं नाही. आमच्या घरामध्ये म्हणा किंवा बिझनेसमध्ये म्हणा, नेहमी म्हणजे माझी मोठी जाऊ, ती माझी स्वतः बहीण आहे, मोठी बहीण. आम्ही दोघी मिळून आमच्या घरातली कामं म्हणा, बिझनेसमध्ये आम्ही नेहमी त्यांना हेल्प करतो. आणि राजकारणामध्ये बी म्हणजे काही जे कॅम्पेन असतात किंवा सोशल वर्कमध्ये आम्ही नेहमी त्यांना हातभार लावलेला आहे. परंतु काय होतं, हे खेडे वगैरे म्हणजे आम्ही म्हणजे मुळापासून म्हणजे मी तर सुरुवात तिथूनच केली का नक्की म्हणजे कुठून काय करता येईल आपल्याला. कारण शहरामध्ये कसं माणूस बोलतं का हा अन्याय होतोय, आज पाणी नाही आला, बायका भांडायला येतात. त्या लोकांना काय माहीतच नाही, पाणी नाही आलं काय नाही, त्यांना रोजचं सकाळी उठायचं आहे, पाणी भरायचं आहे, त्याप्रमाणेच. आणि पप्पांचं पण असं होतं का जास्तीत जास्त मदत ही गरिबांना झाली पाहिजे. आणि आमचं गाव अशा ठिकाणी आहे का तिथे ट्रेनची सुविधासुद्धा नाही आहे, बसचं सुविधा पण आहे, परंतु काय होतं हायवे असल्यामुळे तिथे बसस्टॉपची सुविधासुद्धा नाही आहे. आणि बसस्टॉप नसल्यामुळे तिथे उभं राहणं मुश्किल आहे. हायवे असल्यामुळे तिथे ॲक्सिडेंट किती होतात. तर ते सुद्धा म्हणजे समस्या भरपूर आहेत आम्हाला. आमच्याकडे समस्या भरपूर आहेत आणि लोकांपर्यंत म्हणजे खूप पोचल्या जात नाही आहे, असं आहे. म्हणजे तर आता बघू, आता या माध्यमातून काहीतरी म्हणजे पुढे व्हावं, काहीतरी आपल्याला अधिकार मिळावा. आता फॉरेस्ट वगैरे तर आपल्या हातातल्या गोष्टी नसतात, कुठेतरी आपण पुढे जाऊ तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, याकरिताच मी याच्यामध्ये उतरलेले आहे. राजकारणातला तुमचा आयडियल कोण आहे? आयडियल म्हणजे आता आप्पांनी विश्वास तर माझ्यावर टाकलायच, ते तर आयडियल आहेच. परंतु माझे गुरु मात्र माझे सासरेच आहेत. त्यांनी नेहमी कधी आम्हाला म्हणजे कोणी मदतीला आलं असं विचारलं नाही का कोणत्या पक्षात आलाय विचार. त्यांच्या समस्या काय आहेत ते विचार. नेहमी ते आम्हाला शिक्षण तसं दिलं आहे, म्हणजे राजकारणी शिक्षण नाही आम्हाला दिलं. आपण खरोखर गरजूच्या काम आलो पाहिजे हे शिक्षण त्याने आम्हाला दिलेलं आहे. म्हणून मी बोलली ना, म्हणून आमचा जो वारसा आहे ना तो आम्हाला तसाच ठेवायचा आहे. आम्हाला राजकारणी बुद्धी आम्हाला नको आहे. आम्हाला फक्त समाजकारण हवं आहे, समाजाची सेवा हवी आहे. बस आमच्याकडून गरिबासाठी काहीतरी व्हावं, दुःखी आहेत त्यांना काहीतरी आमच्यापासून फायदा व्हावा, एवढंच आमच्या अपेक्षा आहेत. तुम्ही तुमच्या सासऱ्यांचं काम बघत आलेलं आहात, ते समाजकारण जे करतात, तर कुठला असा एखादा किस्सा आठवतो का की जो खूपच प्रेरणादायी वाटला असेल, की त्यांना ते काम करताना बघून वाटलं असेल की आपणही असं काहीसं करायला हवं? जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा आम्ही स्वखर्चाने संपूर्ण हॉस्पिटल बनवलेलं. हॉस्पिटल बनवून तिथे येणारे पेशंट, त्यांचे जे गरजा, जेवणापासून सर्व काळजी आम्हीच घेतलेली. आमचं बिझनेस म्हणजे आम्ही हॉटेल लाईनमध्ये असल्यामुळे आमचं हॉटेल पूर्ण आम्ही कोविड सेंटर बनवलेलं. आम्ही तेव्हा असा विचार नाही केला का इतकं आमचं हॉटेल कोविडवाल्यांना का द्यायचं. त्याचबरोबर पप्पा तर असं म्हणजे सगळेजण इतकं प्रिकॉशन घेत होते, परंतु तू एखादा दिवस नसेल जेव्हा ते बाहेर नसेल, आम्हाला त्यांची काळजी वाटायची. आम्हाला जितक्या घरामध्ये पोचवता येईल तेवढं आम्ही अन्नधान्य पोचवलं. जेव्हा काही म्हणजे कमी पडलं तर आम्ही घरातले डबे खाली केलेत. आम्ही विचार नाही केला.
आम्ही ते म्हणजे जेवढ्यांना पोचवता येईल त्या टायमाला आम्हाला आमच्या म्हणजे सासऱ्यांची म्हणा खूप भीती वाटायची की जरासुद्धा केअर करत नाही. पण देवाची कृपा आहे का सर्व व्यवस्थित होते, कोणाला काही झालं नाही. सगळ्यांचे आम्हाला म्हणजे भेटलेले ते आशीर्वाद ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट वाटते. म्हणजे म्हणजे त्यावेळेस कोण कोणाचं नव्हतं, कोण कोणाला मदत करत नव्हतं, पण आमच्याकडून ज्यांचे जीव वाचले, ज्यांचं पोट भरलं, ते म्हणजे खूप आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सुरुवात आता केली आहे राजकारणाची, पण काय असं ठरवलेल्या काही आकांक्षा आहेत का, की महत्त्वाकांक्षा राजकारणात इथपर्यंतचा पल्ला गाठायचा आहे असं काहीसं? हे बघा, राजकारणात मला कोणता पल्ला वगैरे गाठायचा नाही आणि मी राजकारणात पडले ती बस मला लोकांची सेवा करायची आहे. म्हणजे देवाची कृपा असावी आणि आता इतका सुंदर म्हणजे एक भेटले बहुजन विकास आघाडीतून मला हे उमेदवारी मिळाली आहे. म्हणजे आप्पांनी पण माझ्यावर इतका विश्वास दाखवलेला आहे. बस त्यांचं चॉईस खोटं मला ठरवायचं नाही आहे. बस समाजकारणच करायचं मला. समाजातील जे लोक आहेत म्हणा का महिला म्हणा, कारण महिलांनासुद्धा काही ज्या सुविधा आहेत त्या महिलांपर्यंत पोचतच नाही आहे. मला त्याच्यासाठी काहीतरी मला करायचं आहे. म्हणजे भरपूर सुविधा केलेल्या आहेत आपल्या नगरपालिकेमधून महिलांसाठी, विधवांसाठी म्हणा, इतके उपक्रम आहेत ना, पण ते महिलांपर्यंत पोचतच नाही. तर महिला ते त्याचा म्हणजे कुठून घेणार? असं त्यांच्यापर्यंत पोचतील ते म्हणजे त्यांना माहिती आहे बाबा हे विधवांसाठी झालेली आहे गोष्ट, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचेल तेव्हा त्यांना मिळेल ना. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहे. तर याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणा का नगरपालिकेमध्ये भरपूर उपक्रम म्हणजे बनवले जातात, पण ते महिलांपर्यंत पोचले जात नाही. तर असं ह्या गोष्टी आहेत ना, हे जो गॅप आहे ना, तो गॅप मला भरून काढायचा आहे. बस मला इथे काहीतरी ठरलं आणि तिथे काहीतरी न्यूजमध्ये दिलं ते नाही करायचं. जे झालं आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे. मग यासाठी तुम्ही काय कराल? सगळ्यात आधी त्यांना अवेअर कराल का, की ह्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत, ज्याच्यासाठी जे राजकारणी असतात ते जबाबदार आहेत, असे काही तुम्ही अवेअरनेस कॅम्प वगैरे घ्याल का? बरोबर. ते अवेअरनेस कॅम्पच घ्यायचे. म्हणजे त्या लोकांना समजण्यापेक्षा त्या लोकांपर्यंत मला पोचायचं आहे. कळलं का तुम्हाला? आपल्याकडे सगळा डेटा असतो, बरोबर ना? जे आता चला एखाद्या म्हणजे विभागामध्ये विधवा आहे, तर ती आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी मला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे. कधी-कधी काही घरामध्ये कसं असतं, अपंग असतात, कधी-कधी असं असतं का पुरुष कमावू शकत नाही आणि महिला अशिक्षित असते किंवा कधी-कधी अशी परिस्थिती असते का घरामध्ये कोणच कमावणारं नसतं आणि काय म्हणजे काही असल्या फॅमिलीचं पण जिम्मेदारी मला वाटते आपणच घेतली पाहिजे. कारण भरपूर ठिकाणी मी असे फॅमिली पण पाहिलेल्या आहेत, म्हणजे कोण अपंग आहे, स्त्रीही काही करू शकत नाही. आता ती घरामध्ये त्या माणसांना बघेल का कमावेल? तर याच्यासाठी पण काहीतरी उपक्रम व्हावे, याच्यासाठी पण मी करणार. म्हणजे माझं एवढाच उद्देश आहे, म्हणजे खूप सारा दिखावा न करता खरोखर गरजू जे लोक आहेत ना, त्यांच्यापर्यंत आपले उपक्रम आहेत ते पोचले पाहिजेत. तुमच्या विजनमध्ये कुठले मुद्दे प्राधान्यावर आहेत? सर्वात आधी खेडेगावातले, हां. पाड्यातले, हां. स्त्रियांवर होणारे अन्याय, ते पण महत्त्वाचं आहे. आणि एक बरं आहे आपल्याकडे इतकं म्हणजे आता मुली कशा आधी 12वी शिका आणि लग्न करा, तिथवर न राहता बाबा तुम्ही शिकता तर शिकता, पण स्वतःच्या पायावर पण उभ्या राहा. का पुढे जाऊनही तुम्हाला कोणाच्या पुढे हात पसरणं किंवा कोणाच्या आमिषाला म्हणजे कोणाच्या दबावाखाली राहणं, ही गोष्ट मुलींमध्ये राहिली नाही पाहिजे. हाही अवेअरनेस मला करायचा आहे. खूप छान मुद्दे आहेत तुमचे. स्त्री विमेन एम्पॉवरमेंट आणि स्त्री शक्तीकरणाचा जे तुम्ही अजेंडा घेतला आहे, तुम्हाला गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचायचं. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे की तुम्ही हे जाणताय की तिथले जे लोक आहेत त्यांना स्वतःच्या हक्कांबद्दल म्हणजे ते अवगत नाही आहेत, तर त्यांना अवेअर करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमची जी पुढची कार्यकाळ असेल त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली, तुमचे विचार मांडले, त्यासाठी धन्यवाद. सध्या आपण या कार्यक्रमात इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात एका नव्या व्यक्तिमत्वासह नव्या जागेवर. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी.